अखेरीस राज्यभरातील शेतकरी बांधव जे वाट पाहत होते तेच कर्जमाफीचे वितरण अखेरीस आज सुरू झालेले आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना मेसेज देखील यायला सुरुवात झाली आहे। राज्यातील 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा 7/12 या निमित्ताने आता कोरा झाला असून त्या ठिकाणी त्यांना नवीन कर्ज मिळण्याचे देखील मार्ग मोकळे झाले आहेत। कर्जमाफीबाबतचे सर्व सविस्तर अपडेट आपण रेग्युलर जाणून घेण्याचा प्रयत्न नेहमीच करतोय आणि त्यातीलच एक महत्त्वाचे अपडेट आज देखील पार पडले। आपण सकाळी सांगितलं होतं की नवीन यादीबाबतची आता प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यामुळे जुन्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांनी ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती, अनेक शेतकऱ्यांचं मत होतं की आम्ही ई-केवायसी करून 4 दिवस झाले, ई-केवायसी करून 7 दिवस झाले, परंतु आमची कर्जमाफीची रक्कम अजूनही का जमा होत नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील आता मेसेज पडला असेल आणि हे 5029 कोटी रुपयांचे वितरण त्या ठिकाणी आज पार पडले असून राज्यातील शेतकऱ्यांना या निमित्ताने मोठा फायदा होणार आहे। कारण आता त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन खरीप पीक कर्ज असेल ते मिळण्यास या निमित्ताने मदत होणार आहे। आपल्या मुख्यमंत्र्यांनी आज त्या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमधूनच हा निधी त्या ठिकाणी वितरित केला आणि वितरित केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कर्जमाफीबाबतच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली। यामध्ये कर्जमाफीच्या रकमेमध्ये तफावत असेल, ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणी असतील आणि त्यासोबतच कर्जमाफीच्या पुढच्या यादीबाबत देखील मुख्यमंत्र्यांच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आली आहे। आता याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर यामध्ये बघा आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वतीने एक महत्त्वाची पोस्ट करण्यात आली आहे। त्यामध्ये बघा, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनीता वहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील 6,22,207 शेतकऱ्यांना 5029 कोटींच्या निधीचे त्या ठिकाणी वितरण करण्यात आलेले आहे। म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती आणि त्या शेतकऱ्यांचे अजूनही कर्जमाफीची रक्कम जमा झाली नव्हती, त्या शेतकऱ्यांना आता आज पुन्हा एकदा रक्कम जमा होणार आहे आणि रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। कारण तुम्हाला आता परत पीक कर्ज मिळणार आहे। आता याबाबत आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बँकांना सांगितले आहे की लगेच आता ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे त्यांना पुन्हा एकदा नवीन पीक कर्ज देण्यासाठी बँकांना सांगितलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पीक कर्ज मिळणार आहे। आता राहिला प्रश्न पुढच्या यादीचा, तर पुढची यादी देखील मी सांगितल्याप्रमाणे सकाळी की 10 तारखेच्या आसपास येणार असल्याची माहिती मिळत आहे। म्हणजेच की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर होईल। आता यामध्ये अनेकांची वेगवेगळी मतं आहेत। यामध्ये कृषी मंत्र्यांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उर्वरित 14 लाख शेतकरी जे 2 लाखांच्या आतमध्ये आहेत त्यांची यादी येईल। तर आपल्या सहकार मंत्री किंवा सहकार आयुक्तांच्या वतीने काही वेळा असे देखील बोललं गेलं की ओटीएसची देखील यादी येऊ शकते। ओटीएस म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांची यादी पुढची येऊ शकते। कारण लक्षात घ्या, 2 लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांनी वरची रक्कम त्या ठिकाणी 31 मार्च 2027 च्या आधी बँकेत आणून भरायची आहे आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। परंतु यामध्ये एवढी गोष्ट मात्र फिक्स आहे की प्रोत्साहनपर अनुदानामध्ये जे शेतकरी आहेत ज्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत त्यांना सर्वात शेवटी लाभ मिळणार असल्याचे देखील बोललं जात आहे। त्यामुळे 23 लाख शेतकरी ज्यांचे प्रोत्साहनपर अनुदान आहे, जे रेग्युलर कर्ज भरतायत, त्यांना कदाचित अजूनही बरेच दिवस या कर्जमाफीच्या लाभापासून किंवा या प्रोत्साहनपर अनुदानाची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यामुळेच या 23 लाख शेतकऱ्यांमध्ये नक्कीच नाराजी आहे। कारण दुसरी यादी तरी 23 लाख शेतकऱ्यांची आणि प्रोत्साहनपर अनुदानाची अशी आशा होती, परंतु ती आशा सध्या तरी येताना दिसत नाही। तुमचे कर्जमाफीचा मेसेज आला का किंवा तुमची कर्जमाफीची रक्कम बँकेमध्ये जमा झाली आहे का, नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा।